हिंदूंचं असं मंदिर जे 12व्या शतकापासून आजपर्यंत या भूतलावर उभं आहे. 3 शतकं ते जगापासून लुप्त झालं होतं. जगाला माहीतच नव्हतं की असं मंदिर अस्तित्वात सुद्धा आहे. अनेक राजघराण्यांचा उगम ते अंत या मंदिराने पाहिलाय. त्याचा प्रत्येक दगड हिंदू धर्माच्या महान इतिहासाची साक्ष देतो. रामायण, दशावतार, महाभारताचा काळ या मंदिराच्या भिंती जिवंत करतात. इथलं एक एक शिल्प माणसाला मंत्रमुग्ध करतं. 400 एकरांपेक्षा जास्त भागात वसलेलं हे मंदिर हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि याची आता नवीन ओळख म्हणजे आज हे जगातलं 8वं आश्चर्य म्हणून नावारूपाला आलंय. अंगकोर वाट मंदिर जगातलं 8वं आश्चर्य. हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल, वाह, भारतातील अजून एका निर्मितीचा जगातील आश्चर्यांमध्ये समावेश झालाय. काय भारी ना. पण थांबा, पहिलेच सांगते की हे जरी हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर असलं तरी ते भारतात नाही तर भारताच्या बाहेर आहे, परदेशात आहे. ते म्हणजेच कंबोडिया या देशात. भारतापासून जवळपास 4933 किलोमीटर दूर कंबोडियाच्या अंगकोर शहरात. या शहरावर जवळपास 27 बौद्ध आणि हिंदू शासकांनी राज्य केलं. म्हणून इथे बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांचा इतिहास सांगणाऱ्या कलाकृती दिसतात. मात्र त्याची खासियत आहे अंगकोर वाट हे मंदिर. अंगकोर वाट याचा अर्थ स्थानिक खमेर भाषेमध्ये मंदिरांचं शहर असा होतो. खमेर वंशाचे राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी 12व्या शतकात इसवी सन 1113 ते 1150 पर्यंत इथे राज्य केलं. त्यांनीच या मंदिराची निर्मिती केली. काही इतिहास तज्ञांच्या अभ्यासानुसार खरं तर याची सुरुवात सूर्यवर्मन यांनी केली, मात्र पूर्णत्वास नेलं ते राजा धर्मेंद्रवर्मन यांनी. झालं असं की राजा सूर्यवर्मन अत्यंत धार्मिक होता. त्यांच्या काळातच सगळ्यात जास्त मंदिरं उभारली गेली. हा राजा भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता. म्हणूनच त्यांनी नारायणाचं सगळ्यात मोठं मंदिर बांधण्याचं काम हाती घेतलं. मात्र संपत्ती अपुरी पडल्यानं हे मंदिर तेव्हा पूर्ण होऊ शकलं नाही. नंतर राजा धर्मेंद्रवर्मन यांनी ते पूर्ण केलं असं सांगितलं जातं. 14व्या शतकात खमेर साम्राज्यावर परकीयांचं आक्रमण झालं तेव्हा या शहरातले लोक राज्य सोडून पळून गेले. नंतरच्या काळात हे मंदिर आणि हा मंदिराचा परिसर बौद्ध धर्मियांच्या प्रभावाखाली गेल्यानं याचं रूपांतर बौद्ध मंदिरात झालं. बौद्ध शासनानंतर हे शहर पुन्हा एकदा निर्मनुष्य झालं. इथली मंदिरं खंडर झाली. महाकाय वृक्षांचं मोठं जंगल इथे तयार झालं आणि त्यामुळे जगाच्या नजरेतून अंगकोर वाट हे मंदिर लुप्त झालं. 16व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत हे मंदिर लुप्तच झालेलं होतं. अखेर 19व्या शतकाच्या मध्यात हेनरी माहोत नावाच्या एका फ्रेंच पुरातत्ववाद्यानं हे मंदिर शोधून काढलं. 1840 साली हेनरीने केलेल्या नोंदींमुळेच पुन्हा एकदा जगाचं लक्ष या मंदिराकडे वळलं. लोक हे मंदिर पाहायला जाऊ लागले. गेल्या वर्षीच 3 ऑगस्टला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कंबोडियाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंगकोर वाट मंदिराला भेट दिली. तेव्हा या मंदिराचं भव्य रूप आणि त्याला जोडलेला हिंदू धर्माचा इतिहास पाहून ते चकितच झाले होते. आता पाहूया की हे मंदिर नेमकं कसं आहे. 400 एकरांपेक्षा जास्त भागात उभारलेल्या मंदिराच्या बांधकामात वालुकाश्म दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. त्याची रचना बघता त्या काळातील कडेकोट सुरक्षा व्यवस्था समजून येते. मंदिराच्या 4ही बाजूंनी जवळपास 700 फूट खोल पाण्याने भरलेले खंदक असून 15 फूट उंच भिंत आहे. फक्त एका साईडलाच लांब पूल आहे जिथून मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिराचा दरवाजा सुमारे 1000 फूट रुंद आहे. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची 64 मीटर आहे, तर त्याच्या बाजूने 8 इतर शिखरं आहेत ज्यांची उंची 54 मीटर आहे. या मंदिराची कलाशैली अंगकोर वाट शैली म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या कॉरिडोर आणि भिंतींवरती संपूर्णतः रामायण कोरलेलं आहे. सोबतच भारतीय धर्मग्रंथांतील अनेक कथांचं चित्रण यावर करण्यात आलेलं आहे. जसं की महाभारत, समुद्र मंथन, सीता स्वयंवर, दैत्य असुर युद्ध, कृष्णाचं बाणासुराशी झालेलं युद्ध, विष्णूचं असुरांशी झालेलं युद्ध, तत्कालीन सम्राट, नारायणांची रूपं जसं की बळी, वामन, स्वर्ग, नरक, अप्सरा, हरिवंश पुराण अशी अनेक चित्र इथं रेखाटलेली आहेत.
एक एक प्रसंग अगदी विस्तृतपणे कोरण्यात आलेला आहे. खुद्द सूर्यवर्मन आणि त्यांच्या दरबारातील अनेक प्रसंग या मंदिराच्या भिंतींवरती कोरण्यात आलेत. राजा आणि राजाच्या अधिकाऱ्यांच्या शिल्पांजवळ नामपट्ट कोरण्यात आलेलं आहे. त्यामुळेच या शिल्पांची ओळख पटते. तर या मंदिराच्या मध्यभागी एक गर्भगृह आहे. या गर्भगृहात विष्णूची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली होती. सूर्यवर्मन नंतरच्या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यामुळे विष्णूच्या जागी बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली. अंगकोर वाट मंदिर एक प्रसिद्ध सनराईज पॉइंट सुद्धा आहे. सूर्योदयाच्या वेळी मंदिर गुलाबी, नारंगी आणि सोनेरी रंगांमध्ये अगदी न्हाऊन निघतं. इथे 1000 फुटाचा एलिफंट टेरेस सुद्धा आहे, ज्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी वापर केला जात होता असं म्हटलं जातं. असं हे अंगकोर वाट मंदिर म्हणजे राष्ट्रासाठी सन्मानाचं प्रतीक असल्याचं तिथल्या शासनाचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर सुद्धा जागा देण्यात आली आहे. इतकंच नाही तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सुद्धा या मंदिराला स्थान देण्यात आलंय. आणि आता तर या मंदिराच्या एक से बढकर एक वैशिष्ट्यांमुळे इटलीच्या पोम्पेईला हटवून अंगकोर वाट या मंदिराला 8व्या आश्चर्याचा मान देण्यात आलाय. हिंदूंसाठी ही खरंच गर्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? या मंदिराला तुम्ही भेट द्याल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.